तर आपण दूध डेअरी किती वर्षापूर्वी चालू केली? डेअरी टाकून आपल्याला 7 वर्ष झाले. 2019 मध्ये सुरू केली. कोणती शाखेची ब्रँच आहे सर आपली दूध डेअरीची? मराठवाडा मराठवाडा. ॲग्रो. ओके. सुरुवातीपासून सर मराठवाड्यालाच दूध घालताय का याच्या अगोदर वेगळी शाखा होती आपली? सुरुवातीपासून मराठवाड्यालाच दूध आहे. बरं बरं, चालतंय. दूध डेअरी टाकायची संकल्पना आपल्या डोक्यात कसं काय आली डॉक्टर साहेब? या भागात दुधाचं प्रमाण कमी होतं आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना भाव व्यवस्थित मिळत नव्हता. एकाच कंपनीचं दूध जात असल्यामुळं भाव व्यवस्थित मिळत नव्हता. मग त्याला कुठंतरी कॉम्पिटिशनला दुसरी कंपनी असली तर भाव शेतकऱ्याला पण मिळेल. अच्छा. डॉक्टर साहेब, सुरुवात आपली कशी झाली? किती लिटर आपल्याकडे दूध होतं आणि त्याच्यानंतर आता आपल्याकडं किती लिटर दूध आहे? सुरुवातीला आपलं एक 20 लिटरपासून सुरू झालं. किती दिवस होतं सर हे 20 लिटर दूध? 20 लिटर एक 5-6 महिने राहिलं. नंतर आपले चांगले 5-6 महिने 20 लिटर दूध. बापरे, हार्ड स्ट्रगल. आणि मराठवाड्याचे जे लोक आहेत हे 20 लिटर दूध घेण्यासाठी आडस या ठिकाणी येत होते का आपल्याकडं? येत होते. अच्छा. तसं त्यांनी भरपूर साथ दिली आपल्याला. अच्छा, मराठवाड्यानं भरपूर साथ दिली. सर, काही पैसे वगैरे भरावे लागतात का आपल्याला? समजा आपल्याला जर एखाद्या शेतकऱ्याला डेअरी टाकायची असेल आणि त्याच्याकडे समजा एक 50 लिटरच्या कमी दूध आहे, अशा वेळेस काय आहे प्रोसेस? शेतकऱ्याला डेअरी टाकायला काय मदत होईल समजा मराठवाड्याकडून? मराठवाडा एक आपल्याला जर टाकायचं झालं तर त्यांचं जे सेटअप आहे पूर्ण मशीन, काटा किंवा इतर काय, अच्छा. प्रिंटर, याच्यासाठी थोडंफार डिपॉझिट द्यावं लागते. अच्छा, तरी किती रुपये भरावं लागतात सर डिपॉझिटमध्ये? एक 20-25 हजार रुपये डिपॉझिट केलं. अच्छा, 20-25 हजारामध्ये आपल्याला पूर्ण सेटअप देतात. म्हणजे आपल्याला जास्त एक्स्ट्रा काही करायची गरज लागत नाही. आपलं जर समजा एखादी जागा असेल तर त्या ठिकाणी आपण सुरुवात करू शकतो. हो. किती लिटर दूध असायला पाहिजे डॉक्टर साहेब नवीन डेअरी चालू करण्यासाठी शेतकऱ्याकडे ऑलरेडी? एक तसं 100 लिटर दूध लागतंय. कंपल्सरी 100 लिटर पाहिजे. 100 लिटर पाहिजे. आणि समजा एखाद्या शेतकऱ्याकडे कमी असेल तर? कमी असेल तर ते एक जवळच्या जिथं गाडी येते. अच्छा, गाडीच्या रूटमुळं 100 लिटर पाहिजे. जर समजा आपलं 30 लिटर बी असेल परंतु आपण जर त्या गाडीच्या रूटपर्यंत नेऊन देत असू तर आपल्याला डेअरी देऊ शकतात. देऊ शकतो. अच्छा, ओके, धन्यवाद सर. त्यानंतर सर, सध्या दुधाला फॅट एसएनएफमध्ये काय रेट आहे आणि तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केलेली होती त्यावेळेस काय भाव होता दुधाला? मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस दुधाला चांगला भाव होता आणि नंतर लॉकडाऊन पडलं, भाव उतरले, भरपूर जनावरं कमी झाली, दूध कमी झालं, कुठल्या कंपन्या घेत नव्हत्या.